हॅलो फ्रेंड्स, MPC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण अर्थशास्त्राची फ्रॉम बेसिकपासून एक सिरीज चालू केलेली आहे आणि यामध्ये यापूर्वी आपण 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डचे जे बुक आहेत स्टेट बोर्डचे ते कंप्लीट केलेले आहेत। तर आज आपण 11th स्टँडर्डचं इकॉनॉमीचं जे बुक आहे तर ते आज कंप्लीट करणार आहोत आणि हे पार्टमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे। होप की ॲटलिस्ट आपण 3 पार्टमध्ये हे जे बुक आहे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूयात। ओके, सो यामध्ये 10 चॅप्टर आहेत 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये। तर आज आपण 3 चॅप्टर बघणार आहोत। यामध्ये जर आपण चॅप्टर बघितले तर अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, पैसा, विभाजन मूल्य, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, भारतातील ग्रामीण विकास, भारतातील लोकसंख्या, भारतातील बेरोजगारी, भारतातील दारिद्र्य, भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण आणि भारतातील आर्थिक नियोजन हे चॅप्टर आहेत। तर त्याला आपण ब्रेकडाऊन करणार आहोत। ओके, सो जे 11वीचं जे बुक आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत। नवीन नवीन संकल्पना आपल्याला शिकायच्या आहेत। फॉर एक्झाम्पल की ब्लॅक मनी, ज्याला आपण काळा पैसा असं बोलतो, तर तो नक्की कन्सेप्ट काय आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या काय आहेत। त्याचबरोबर नीती आयोग, उत्पादनाचे 4 घटक, निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य हा कन्सेप्ट नक्की काय आहे, लोकसंख्येचा विस्फोट नक्की कशाला बोलतात, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती, थिंक टँक म्हणजे नक्की काय, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधला फरक काय, त्याचबरोबर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो, यासारख्या असंख्य प्रश्नांची जी उत्तरे आहेत तर ती आपल्याला या 11वीच्या पुस्तकामध्ये मिळणार आहेत। ओके, सो आपण आता चालू करूयात। इकॉनॉमिक्स। ओके, तर सर्वांना माहिती आहे की इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे तर तो मूळ ग्रीक शब्द आहे आणि तो जो शब्द तयार झालेला आहे आइकोनॉमिया या शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन। त्याचबरोबर पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केलेलं आहे, क्वीन ऑफ सोशल सायन्स असं केलेलं आहे। त्याचबरोबर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे। या शास्त्रातून मानव आपल्या अमर्यादित गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा करतो हे हाताळायचं आहे। आणि आपल्याला माहितीच आहे की इकॉनॉमीचा अभ्यास का करतो आहे आपण, तर आपल्या ज्या अमर्यादित गरजा आहेत तर त्या मर्यादित साधनांद्वारे कशा कंप्लीट करायच्या, तर हेच आपल्याला इकॉनॉमिक्स सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे। सो आज आपण काही इकॉनॉमिस्ट आहेत, काही क्लासिकल म्हणजे सनातन आहेत, काही मॉडर्न आहेत, तर भरपूर असे इकॉनॉमिस्ट आहेत तर त्यांची ओळख या चॅप्टरमध्ये करणार आहोत। फर्स्ट आहेत ते कौटिल्य। सर्वांना माहीत आहे कौटिल्य, की ज्यांना आपण चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून देखील ओळखलं जातं। तर कौटिल्य यांच्या मते संपत्ती, अर्थ म्हणजेच संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, म्हणजेच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन व व्यवस्थापन। त्याचबरोबर अर्थशास्त्र हा जो राजकीय ग्रंथ होता त्यांचा, तर तो अर्थव्यवस्थेवरील एक ग्रंथ होता। त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले होते, सरकार आणि राज्याची भूमिका काय असेल, त्याचबरोबर संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण वेलफेअर कसं मेंटेन करायचं, सुशासनासाठी कार्यक्रम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता का असते, अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकल्पनांचे संकलन कसं असायला हवं, या बाबतीत जो एक इकॉनॉमिकल दृष्टिकोन आहे तर तो चाणक्य यांनी मांडलेला आहे। आणि चाणक्य हे की ज्याला आपण कौटिल्य किंवा विष्णुगुप्त असं देखील म्हणतो, तर ते मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी, तत्त्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, त्याचबरोबर एक राजकीय सल्लागार होते। आणि त्यांचा जो इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे तर तो एक पॉलिटिकल ग्रंथ आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, पॉलिटिकल ग्रंथ आहे म्हणजे राजकीय ग्रंथ आहे। नेक्स्ट ॲडम स्मिथ। ॲडम स्मिथ यापूर्वी आपण यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे। आपल्या सर्वांना माहीत आहेत की हे इकॉनॉमीचे जनक आहेत आणि ते सनातनवादी म्हणजे जे क्लासिकल म्हणजे ओल्ड जे आहेत इकॉनॉमीमध्ये तर त्यांचा हा समावेश होतो। आणि त्यांनी संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे।
त्यांचा ग्रंथ आहे सर्वांना माहिती आहे वेल्थ ऑफ नेशन, अँड इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन. त्यांच्यामध्ये अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे आणि त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत या ग्रंथामध्ये, जसं की निर्हस्तक्षेपणाचे धोरण असेल, ज्याला आपण लेजस्फिअर किंवा इंटरव्हेशन धोरण असं म्हणतो. त्याचबरोबर भांडवल व संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडींचे नैसर्गिक नियम, रुद्दींच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन हा विशिष्ट पैलूचा महत्त्व. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो की श्रम विभाजन, की ज्याला आपण लेबर डिव्हिजन म्हणतो, तर हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तर तो ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. नेक्स्ट, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांचं कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. आपण यापूर्वी जर ॲडम स्मिथचं बघितलं तर त्यांचं संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या होती, परंतु नेक्स्टमध्ये जर आपण अल्फ्रेड मार्शल यांचं बघितलं तर त्यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे आणि ते नवसनातनवादी म्हणजे न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहेत. तर त्यांनी कोणतं जो बुक लिहिलेलं आहे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे बुक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यासही त्यांनी केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट इकॉनॉमिस्ट आहेत लिओनेल रॉबिन्स. याबद्दलही आपण 9th स्टँडर्डमध्ये इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर त्यांनी दुर्मिळतेवरती आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व अँड एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे बुक लिहिलेलं आहे. अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आणि यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. नेक्स्ट, यांच्याबद्दल आपण लास्ट स्लाईडमध्ये इन्फॉर्मेशन घेतली. सो आता हा जो चार्ट आहे यामध्ये त्यांनी दिलं की सनातन संप्रदाय 18व्या शतकामध्ये म्हणजे क्लासिकल, न्यू क्लासिकल आणि मॉडर्न यामध्ये काही इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांची नावं लक्षात ठेवायची आपल्याला. तर या टाईपचा क्वेश्चन मे बी एक्झामला पडू शकतो. सो यामध्ये जर आपल्याला मॉडर्नचा आधी विचार करूया. मॉडर्नमध्ये कोण कोण आहेत तर केन्स आहे, लिओनेल रॉबिन्स आहे आणि पॉल सॅम्युएल्सन आहे. तर यासाठी आपण ट्रिकच्या माध्यमातून SRK लक्षात ठेवा. SRK शाहरुख खान सर्वांना माहीत असेल. S फॉर सॅम्युएल्सन, R फॉर रॉबिन्स आणि K फॉर केन्स. मॉडर्नसाठी SRK. आणि जर तुम्हाला ओल्ड क्लासिकल लक्षात ठेवायचं असेल तर ॲडमवरूनच लक्षात ठेवा. ॲडम ADM. तर ॲडमवरून कशा लक्षात ठेवायचं, A फॉर ॲडम, D फॉर डेव्हिड आणि M वरून 2 आहेत, एक मिल आहे आणि एक माल्थस आहे. तर 2 लक्षात ठेवा. क्लासिकलमध्ये ॲडम आणि मॉडर्नमध्ये SRK आणि जे बाकीचे राहतील तर ते न्यू क्लासिकलमध्ये टाकून द्यायचे. म्हणजे ते अल्फ्रेड मार्शल असतील, पिगो असेल किंवा आयर्विंग फिशर असतील इत्यादी जे आहेत तर ते न्यू क्लासिकलमध्ये येतात. नेक्स्ट, आता आपल्याला अर्थशास्त्राच्या काही डेफिनेशन बघायचे आहे. त्याचबरोबर त्याच्या काही ज्या ब्रँचेस आहेत तर त्यांचा अभ्यास यामध्ये करणार आहोत आपण. सर रॉग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केलेली आहे. कोणी केली आहे तर ती रॉग्नर फ्रिश यांनी. त्यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र हे होय इकॉनॉमीच्या 2 डिव्हिजन केलेलं आहे. आणि ग्रीक शब्द मायक्रोस आणि मॅक्रोस यांच्यापासून आलेले आहेत. ओके. नेक्स्ट की सूक्ष्म अर्थशास्त्र की ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. तर सूक्ष्म म्हणजे लहान आणि सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कुटुंब असेल, पगार असेल, फर्म असेल इत्यादी. आणि स्थूल अर्थशास्त्र की ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो त्यामध्ये मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. यामध्ये हा दोघांमधला जो डिफरन्स आहे तो लक्षात ठेवायचा. आणि मायक्रोज आणि मॅक्रोज ह्या 2 जे शब्द आहेत तर ते सुद्धा ग्रीक शब्द आहे. आणि इवन आपण बघितलं की इकॉनॉमिक्स हा सुद्धा एक ग्रीक शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. नेक्स्ट, आता या दोन्ही ज्या काही ब्रँच आहेत इकॉनॉमीच्या, स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र, या दोघांबद्दलही केनेथ बोल्डिंग यांनी डेफिनेशन दिलेली आहे.
तर फर्स्ट सूक्ष्म अर्थशास्त्राची डेफिनेशन बघूया आपण, की विशिष्ट उत्पादन संस्था असतील, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पादन, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आणि त्यांनी केनेथ बेडिंग यांनीच स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी आहे. यामध्ये वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो, वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारणपणे किंमत पातळीशी येतो, तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. म्हणजे यामध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, ज्याला आपण मायक्रो म्हणतो, तर त्यामध्ये इंडिव्हिज्युअल लेवल किंवा पर्सनल लेवलला विचार केला जातो. आणि स्थूल किंवा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये इंडिव्हिज्युअल लेवलला न विचार करता इथे नॅशनल लेवलचा विचार केला जातो. मग त्यामध्ये तुमचं राष्ट्रीय उत्पन्न असेल, किंमत पातळी असेल, यासारख्या गोष्टींचा विचार हा नॅशनल लेवलला केला जातो. नेक्स्ट, की आपण बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्र, की ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, यामध्ये काही मूलभूत संकल्पना आहेत. फॉर एक्झाम्पल, गरज असेल, वस्तू आणि सेवा असतील, उपयोगिता असेल, मूल्य असेल, संपत्ती असेल, वैयक्तिक उत्पादन असेल, वैयक्तिक वेळशक्य उत्पादन, की ज्याला आपण पर्सनल इन्कम डिस्पोजल असं म्हणतो, आणि आर्थिक क्रिया. तर एक्झामला असा क्वेश्चन विचारू शकतात की हे जे काही कन्सेप्ट आहेत, की ह्या ज्या काही संकल्पना आहेत, तर यांचा जो हे आहे वापर आहे, तर तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो की स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, अशा टाईपचा एक्झामला क्वेश्चन बनू शकतो. तर आता आपण त्यामध्ये डिटेलमध्ये बघूया. तर गरजा माहिती आहे की आपल्याला गरजामध्ये काही विशेष असं नाही आहे. तर गरज म्हणजे काय, तर आपण इकॉनॉमिकली दृष्ट्या बघितला तर अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजेच गरज होय. आणि या जाणीवेतूनच मानव वैयक्तिक गरज जी असतो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्या वाढण्याची प्रमुख दोन कारणे, तर एक म्हणजे नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा जो दर्जा आहे ती सुधारण्याची इच्छा होते, त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. त्यानंतर नेक्स्ट आहे वस्तू आणि सेवा. तर वस्तू म्हणजे काय, की ज्या घटकामुळे मानवी गरज पूर्ण होते आणि तिला वस्तू म्हणतात. आणि अशा वस्तूंना भौतिक अस्तित्व असते, म्हणजे फिजिकल अपीअरन्स असते. फॉर एक्झाम्पल, शिक्षकांनी वापरलेला खडू असेल, तो डोळ्यांनी बघू शकतो आपण, त्याला हात लावू शकतो, म्हणजेच त्यांना भौतिक अस्तित्व आहे. आणि सेवा म्हणजे काय, की सेवासुद्धा ही मानवी गरज भागवण्यासाठीच असते, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते. फॉर एक्झाम्पल, शिक्षकांचे शिकवणे, म्हणजे शिक्षक जेव्हा आपल्याला शिकवत असतात तर ती एक सर्व्हिस असते, त्यांना आपण फील करू शकत नाही. ओके. थर्ड आहे उपयोगिता, ज्याला युटिलिटी असं म्हणतो. तर वस्तू आणि सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. आणि मूल्य म्हणजे काय, व्हॅल्यू म्हणजे काय, तर व्हॅल्यू दोन प्रकारे आपण काढू शकतो इकॉनॉमिकली दृष्ट्या. एक म्हणजे त्याचं उपयोगिता युटिलिटी व्हॅल्यू काय आहे, आणि विनिमय म्हणजे एक्सचेंज व्हॅल्यू काय आहे. या दोन माध्यमातून आपण एखाद्या वस्तूचं मूल्य ठरवू शकतो. त्यानंतर फिफ्थ आहे संपत्ती. संपत्ती म्हणजे काय, तर ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की संपत्ती म्हणजे काय, तर संपत्ती म्हणजे की ज्या वस्तूला बाजार मूल्य असते आणि त्याच वस्तूंची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. आणि या संपत्तीची काही वैशिष्ट्ये आहेत: उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता. तर ह्या जर 4 वैशिष्ट्ये असतील तर त्या गोष्टीला संपत्ती असं म्हटलं जाईल. त्यामध्ये उपयोगिता म्हणजे काय, तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण फर्निचर घेऊया. फर्निचरचा आपल्याला माहिती आहे की उपयोग होतो, किंवा टी व्ही असेल तर यांचा उपयोग होतो, म्हणून त्यांना आपण संपत्ती म्हणू शकतो. त्याचबरोबर दुर्मिळ म्हणजे ह्या गोष्टी अशा सहजासहजी अवेलेबल होत नाही. ओके. किंवा कोणीही त्या विकत घेऊ शकत नाही, त्यासाठी काहीतरी मूल्य द्यावं लागतं, ती दुर्मिळ असतात, ते म्हणजे दुर्मिळ. विनिमयता म्हणजे काय, आपण एक्सचेंज करू शकतो, म्हणजे पैशाच्या बदल्यामध्ये आपण त्या गोष्टी एक्सचेंज करू शकतो, तर त्याला विनिमयता असं म्हणतात. आणि फोर्थ आहे की मनुष्यबाह्यता म्हणजे एक्सटर्नॅबिलिटी. म्हणजेच काय, की वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकेल. हे त्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ, पिशवी असेल, म्हणजे पिशवी असेल तर ती आपण एक्सचेंज करू शकतो, दुसऱ्याला देऊ शकतो, तर हा जो गुण आहे तर तो संपत्ती असा दर्शवत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की जन्मजात मिळणारे जे काही आपले गुण आहेत तर त्यांचा जो समावेश आहे तर तो संपत्तीमध्ये होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपला सौंदर्य असेल, आवाज असेल, तर ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपण हस्तांतरित करू शकत नाही, म्हणून ते
तर ते संपत्ती नाही आहे. आणि संपत्ती कधी म्हणायची तर हे त्याच्या ज्या चार ज्या डेफिनेशन आहेत, कॅरेक्टरिस्टिक आहेत, त्याचे जे वैशिष्ट्य आहेत ते जर फॉलो झालं तरच एखाद्या गोष्टीला आपण संपत्ती असं म्हणू शकतो. नेक्स्ट की वैयक्तिक इन्कम. आता आपल्याला माहिती उत्पन्न म्हणजे काय. एखाद्या व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून मिळणारा जो मोबदला असेल तर त्याला पर्सनल इन्कम असं म्हणायचं. त्यानंतर आहे वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न, ज्याला आपण PDI असं बोलतो, पर्सनल डिस्पोजेबल इन्कम. यापूर्वी आपण PID असा उल्लेख केला होता तर ते चुकीचं आहे मित्रांनो. याला आपण PDI म्हणजे पर्सनल डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतो. तर पर्सनल डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय तर वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजेच उत्पन्न, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न असं म्हणतात. एक्झामला क्वेश्चन विचारू शकतात मित्रांनो की वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणजे काय. तर इथं लक्षात ठेवायचं आपल्याला कोणता भाग, जेव्हा आपण डायरेक्ट टॅक्स प्रत्यक्ष कर दिल्यानंतर अप्रत्यक्ष कराचा इथे उल्लेख केलेला नाही आहे. आणि प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय तर हे तुम्हाला एक टी ब्रेकचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आणि प्रत्यक्ष कर कोणकोणते असतात तर त्याबद्दलही तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. जर माहीत नसेल तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलवरती टी ब्रेकवरती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स हा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यामध्ये बघून घ्या. पण आता एवढंच लक्षात ठेवा तर प्रत्यक्ष कर म्हणजे काय की कर भरणा आणि कर आघात हा जेव्हा एकाच व्यक्तीवर होतात तर त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणतात. आणि एखाद्या व्यक्तीचं जेव्हा उत्पन्न असेल, पर्सनल इन्कम असेल तर त्या पर्सनल इन्कममधून जेव्हा डायरेक्ट टॅक्स आपण वजा करू आणि जे उत्पन्न राहील तर त्याला पर्सनल डिस्पोजेबल इन्कम असं म्हणतात किंवा वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न असं म्हणतात. एक्झामच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट आर्थिक क्रिया. आर्थिक क्रिया म्हणजे काय तर आर्थिक क्रियांचं वर्गीकरण 4 प्रकारे केलं जातं, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय व उपभोग यांचा समावेश होतो. नेक्स्ट तर आता उत्पन्न आपण बघितलं की पर्सनल इन्कम, तर त्या उत्पन्नाचे काही प्रकार दिलेले आहे. जसं की स्थिर उत्पन्न. फिक्स इन्कम म्हणजे काय तर विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न होय. यामध्ये भाडे आणि वेतन यांचा उल्लेख होतो. त्याचबरोबर अस्थिर फ्लक्च्युएटिंगमध्ये कसला समावेश होईल तर विशिष्ट कालावधीमध्ये अस्थिर असणारे उत्पन्न म्हणजे नफा हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा झिरोही असू शकतो. तर तो एका वेळेनुसार बदलत असतो, सिच्युएशननुसार बदलत असतो, म्हणून त्याला अस्थिर असं म्हटलं जाईल. त्यानंतर पैशातील उत्पन्न. जे उत्पन्न देशाच्या चलनामध्ये प्राप्त होतं तर त्या पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न असं म्हटलं जातात. वास्तव रिअल इन्कम म्हणजे काय प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पादन होय. जेव्हा आपण जेवढा प्रत्यक्ष खर्च असेल तर तो करण्यायोग्य जेवढं उत्पन्न होईल तर त्याला रिअल इन्कम असे म्हणतात. आणि हे पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी जेव्हा केली जाते तर त्याला वास्तव उत्पन्न असं म्हणतात. करारात्मक उत्पन्न म्हणजे काय. कॉन्ट्रॅक्च्युअल इन्कम म्हणजे काय तर विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे जे उत्पन्न असेल, फॉर एक्झाम्पल खंड असेल, मजुरी असेल, तर यांचा जो समावेश आहे तो करारात्मक उत्पन्नामध्ये केला जातो. शेष रेसिड्युअल किंवा उर्वरित उत्पन्न म्हणजे काय. उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न होय. त्यानंतर अर्जित उत्पन्न म्हणजे काय. उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर उत्पन्नास अर्जित उत्पन्न असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादींपासून जे मिळणारे जे उत्पन्न असेल तर त्यांचा समावेश हा किंवा अर्जित उत्पन्नामध्ये होत असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट अनर्जित म्हणजे इन्कम आहे तर ते म्हणजे काय तर कोणत्याही उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी न होता इतर मार्गाने मिळणारे जे उत्पन्न असेल तर त्याला अनर्जित उत्पन्न असं म्हणतात. यामध्ये लॉटरीमध्ये होणारा जो अनपेक्षित लाभ असेल तर त्याला लकी ड्रॉ असेल, लॉटरी असेल, याला अनर्जित असं म्हणतात. ओके. उत्पादन प्रक्रियेमध्ये जर तुम्ही सहभागी झाला नाही तर त्याला अनर्जित उत्पन्न असे म्हणाल. आणि तुम्ही उत्पादन प्रक्रियेमध्ये जेव्हा सहभागी होता मग त्या माध्यमातून खंड, वेतन आणि व्याज, नफाच्या माध्यमातून तुम्हाला काय इन्कम मिळत असेल तर त्याला अर्जित उत्पन्न असं म्हणू शकतात. नेक्स्ट आता आपण मगाशी बघितलं होतं की उत्पादनाचे 4 घटक कोणते. भूमी, लँड, श्रम, लेबर, त्यानंतर भांडवल, कॅपिटल आणि संयोजक, एंटरप्रेन्योर.
हे 4 महत्त्वाचे घटक आहेत. एक्झामसाठी डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की उत्पादनाचे 4 प्रमुख घटक कोणते. यापूर्वी उत्पादनामध्ये आपण काय बघितलं होतं की उपयोगांची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय, आणि भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. ओके, आता भूमी म्हणजे काय, तर भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून तो विनामूल्य देणगी आहे. भूपृष्ठालगत, भूपृष्ठाच्या व भूपृष्ठावर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असं म्हणतात. उदाहरणार्थ खनिजे ही भूपृष्ठाखाली मिळतात, मृदा व पाणी ही भूपृष्ठालगत मिळतात, हवा व सूर्यप्रकाश ही भूपृष्ठावर मिळतात. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये भूमी ही व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळतो. हे लक्षात ठेवायचं की भूमीला खंड मिळतो. त्यानंतर श्रम म्हणजे काय, तर उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. तर फक्त शारीरिक काम जे करतो त्याला श्रम न म्हणता जे मेंटली किंवा बौद्धिक काम जे करतो आपण त्यालासुद्धा श्रम असं गणलं जातं. आणि श्रम या उत्पादनाला वेतन व मजुरी या स्वरूपामध्ये मोबदला मिळत असतो. इथे बघितलं आपण तर भूमीला कशाच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो, तर तो खंडाच्या स्वरूपात, आणि श्रमाचा जर विचार केला तर तो वेतन व मजुरी या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो. त्यानंतर भांडवल, कॅपिटल. उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. आणि हे व्याज कुठे असेल, फॉर एक्झाम्पल यंत्रसामुग्री असेल, तंत्रज्ञान असेल, कारखान्यांची इमारत, अशा ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि तिथे व्याज मिळत असतं. तर भांडवल जे आहे तर ते व्याजाच्या स्वरूपामध्ये त्याचं मोबदला मिळत असतो. त्यानंतर संयोजक, ज्याला आपण एंटरप्रेन्योर असं म्हणतो, तर उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजेच संयोजक होय. हा सुद्धा एक MCQ बनू शकतो मित्रांनो एक्झाममध्ये की उद्योगांचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय, की ज्याला आपण एंटरप्रेन्योर असं म्हणतो. उत्पादन प्रक्रियेत संयोजक कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. आणि यानंतर अजून एक MCQ बनू शकतो की कोणाला कोणत्या स्वरूपात मोबदला मिळतो, तर भूमीला खंडाच्या स्वरूपात, त्यानंतर श्रम असेल तर तो वेतन व मजुरीच्या स्वरूपात, भांडवल असेल तर तो व्याजाच्या स्वरूपात, आणि संयोजक असेल तर तो नफ्याच्या स्वरूपामध्ये त्याला मोबदला मिळत असतो. नेक्स्ट, आता उत्पादन म्हणजे काय, तर उपयोगितांची निर्मिती म्हणजेच उत्पादन होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. यापूर्वी बघितलं आपण, आणि त्यांचा मोबदला कशाच्या प्रमाणात मिळतो तर ते सुद्धा बघितलं आहे. आता वितरण, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो, तर उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकांचे मोबदले खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जाते. आपण बघितलं होतं की भूमी असेल तर खंड, श्रम असेल तर वेतन मिळतं आपल्याला, भांडवल असेल तर व्याज मिळतं, आणि संयोजक असेल तर नफा मिळतो. मात्र यांचं जे वितरण आहे तर ते वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केलं जातं. ओके, त्यानंतर विनिमय जे आहे एक्सचेंज, तर आर्थिक वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री म्हणजेच विनिमय होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. त्यानंतर उपयोग, कन्झम्पशन ज्याला म्हणतो, तर उपयोग म्हणजेच मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे म्हणजेच कन्झम्पशन होय. नेक्स्ट, आता यापूर्वी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या मूलभूत संकल्पना होत्या तर त्यांचा अभ्यास केला. मात्र आता स्थूल ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो, तर त्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर या मायक्रोमध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये काही बेसिक संकल्पना आहेत, ज्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांचा अभ्यास करणार आहोत. मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापूर्वीच बघितलं आपण की ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नॅशनल लेवलचा विचार करायचा आहे, आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलचा विचार करायचा नाही आहे. नेक्स्ट, की स्थूल अर्थशास्त्राची आपण डेफिनेशन बघूया. डेफिनेशन बघितलेली आहे. त्यामध्ये आता पहिला पॉईंट आहे की राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. त्याचबरोबर एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. यामध्ये आर्थिक वर्ष म्हणजे मित्रांनो 1 जानेवारी ते 31 डिसेंबर नाही, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये
किंवा भारताचं जे आर्थिक वर्ष आहे तर ते 1 एप्रिलपासून चालू होतं. ओके, 1 एप्रिलपासून चालू होतं तर ते 31 मार्चपर्यंत असतं. तर हे जे आर्थिक वर्ष आहे तर त्या आर्थिक वर्षामध्ये ज्या काही वस्तू उत्पादित होतात, वस्तू व सेवांची, तर त्यांची जी अंतिम बाजारभावानुसार केलेली जी गणना असते तर त्यांना राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न समिती, नॅशनल इन्कम कमिटी आहे, त्यांच्यानुसार विशिष्ट कालखंडामध्ये उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. आता दुहेरी गणना म्हणजे काय, तर दुहेरी गणना म्हणजे की एखाद्या व्यक्तीने सपोज असं म्हणूयात की एखादा टायर प्रोड्यूस केला तर तो विकूनसुद्धा त्याला काही इन्कम आलं, आणि त्यानंतर की एखादी कार रेडी झाली किंवा व्हेकल रेडी झाली तर त्या व्हेकलच्या प्राईजमध्ये त्या जो टायर बनवला आहे तर त्याचीसुद्धा प्राईज आपण ॲड केलेली असेल, म्हणजे त्या टायरची जी प्राईज आहे तर तिची 2 वेळेस गणना केली जाते. तर असं न करता त्याची गणना आपण एकदाच करायची, तर याला म्हणतात की दुहेरी गणना टाळून केलेले मापन. ओके, तर ही आपण राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या आहे आणि ही एक जनरल डेफिनेशन आहे. त्यानंतर बचत म्हणजे काय, बचत म्हणजे असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपयोगाचा त्याग करून शिल्लक राहते तर त्यास बचत असं म्हणतात. आणि बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही तर त्याला बचत असं म्हणतात, सेविंग. आणि इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक म्हणजे काय, तर बचतीमधून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजेच गुंतवणूक होय. आणि गुंतवणूक आपण ही यंत्रसामुग्री असेल किंवा उपकरणं असेल यामध्ये करत असतो. तर ह्या बेसिक डेफिनेशन आहे, तर त्या तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या. नेक्स्ट की ट्रेड सायकल किंवा व्यापार चक्र म्हणजे काय, अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारांमुळे जे व्यापारामध्ये बदल घडून येतात तर त्याला व्यापार चक्र असे म्हणतात. आणि ही सामान्यतः आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होत असतात. चढ आणि उतार म्हणजे तेजी आणि मंदी. तेजी ज्याला आपण इन्फ्लेशन असं म्हणतो आणि मंदी म्हणजे ज्याला डिप्रेशन असं म्हणतो. तर तेजी म्हणजे काय, सातत्याने सामान्य किमतीमध्ये सामान्य पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय, आणि सातत्याने सामान्य किंमत पातळीमध्ये होणारी घट म्हणजे मंदी होय. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जो शब्द आहे तो सातत्याने जर सामान्य किंमत पातळीमध्ये जर वाढ होत असेल तर त्याला इन्फ्लेशन किंवा तेजी म्हणतात. आणि कंटिन्युअसली म्हणजे सातत्याने सामान्य किंमत पातळीमध्ये होणारी जर घट असेल, जर डिक्रीज असेल तर त्याला डिप्रेशन असं म्हणतात. सातत्याने हा शब्द महत्त्वाचा आहे, कंटिन्युअसली. त्याचबरोबर व्यापारामधील चक्रीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या जी बेकारी असते तर त्याला चक्रीय बेकारी असं म्हणतात. नेक्स्ट, आता आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधला डिफरन्स बघणार आहोत. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नामध्ये जी वाढ होते तर त्याला आर्थिक वृद्धी असे म्हणतात. आणि आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक वृद्धीबरोबरच आर्थिक घटकामध्ये परिवर्तनशील असे बदल लोकांच्या कल्याणामध्ये वाढ करतात तर त्याला आपण आर्थिक विकास असं म्हणतो. म्हणजेच काय, तर इथे फक्त GDPचा विचार केला जातो, फक्त उत्पन्नाचा विचार केला जातो, मात्र आर्थिक विकासामध्ये फक्त इन्कमचा विचार केला जात नाही. तर त्याबरोबर जे वेलफेअर ज्या गोष्टी असतील, म्हणजे तुमचं फॉर एक्झाम्पल सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, जेंडर इक्वॅलिटी असेल, वुमन एम्पॉवरमेंट असेल, एन्व्हायरमेंट असेल, पोल्युशन असेल, या सर्व गोष्टींचा विचार जेव्हा केला जातो तर तेव्हा त्याला आर्थिक विकास असं म्हणतात. त्यानंतर आर्थिक वृद्धी ही संकल्पना आहे ती संकुचित आहे आणि संख्यात्मक. इथे फक्त आपण GDPच्या टर्म्समध्ये आपण बघत असतो की आर्थिक वृद्धी म्हणजे 7% असेल, आता तर ती कमी झाली, 5% जी आपली आर्थिक वृद्धी आहे, ग्रोथ रेट आहे तर तो आलेला आहे. त्यानंतर जर आपण आर्थिक विकास बघितला तर जी ही संकल्पना आहे तर ती व्यापक आहे आणि गुणात्मक. तर गुणात्मक सांगितलं तुम्हाला की जेंडर इक्वॅलिटी असेल, वुमन एम्पॉवरमेंट, एन्व्हायरमेंट, पोल्युशन, या सर्व गोष्टी त्यामध्ये सामावलेल्या असतात आणि त्यातूनच आर्थिक विकास होत असतो. त्यामुळे तो एक व्यापक आणि गुणात्मक आहे. आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे, पॉसिबल आहे आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय, मात्र आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धी झाल्याशिवाय शक्य होणार नाही. त्यानंतर आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, वन वे आहे थोडक्यात. आणि आर्थिक विकास हा सर्वसमावेशक संकल्पना आहे, इन्क्लुझिव्ह
ही जी डेफिनेशन आहे ती सर्व समावेशक इन्क्लुझिव्ह आहे. यामध्ये भरपूर गोष्टींचा हा जो समावेश होत असतो. त्यानंतर आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. आता प्रतिगामी का, तर प्रतिगामी यापूर्वीच बघितलं आहे, ज्याला रिग्रेसिव्ह असं म्हणतो आपण, म्हणजे टॅक्सच्या बाबतीत हा शब्द वापरला होता. तर आर्थिक वृद्धी करत असताना आपण फक्त आपली पर्सनल इन्कम किती वाढते किंवा पर कॅपिटा इन्कम किती वाढते यामध्ये फक्त विचार केला जाईल. यामध्ये समाजावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट काय पडतो आहे, त्याचबरोबर आपलं पोल्युशन किती वाढतं आहे, आपण एन्व्हायरमेंटला किती धोका पोचवतो आहे याचा विचार करत नाही. त्यामुळे हा प्रतिगामी होणारा बदल आहे. आणि आर्थिक विकास हा सहहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. पुरोगामी म्हणजे ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो. आणि पुरोगामी का, तर आता जे आपण बघितलं सर्वच गोष्टी, जेंडर इक्वॅलिटी असेल, त्याचबरोबर वुमन एम्पॉवरमेंट असेल, त्याचबरोबर एन्व्हायरमेंट असेल, या सर्व गोष्टींचा विचार केल्यामुळे आर्थिक विकास हा पुरोगामी होतो. त्यानंतर आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते. मात्र आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता असेल, औद्योगिक उत्पादकता असेल, जीवनमानाचा दर्जा इत्यादींद्वारे मोजला जातो. हा जो डिफरन्स आहे मित्रांनो तो लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना पण बघितल्या आणि स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना बघितल्या आहेत. यामध्ये एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला असा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की 4 ऑप्शन देतील. हा एक देतील राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि आर्थिक क्रिया. आणि क्वेश्चन असा तयार करतील की यामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पनांचा कोणत्या संकल्पनांचा समावेश होतो. तर त्यावेळेस हे 3 ऑप्शन बरोबर असतील. मात्र हा जो ऑप्शन आहे तर तो रॉंग असेल, कारण याचा जो समावेश आहे तर तो सूक्ष्म अर्थ इकॉनॉमिक्समध्ये आपण करतो. हे पुन्हा लक्षात ठेवा. मायक्रोमध्ये कोणत्या गोष्टी येतात आणि स्थूलमध्ये मॅक्रोमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर हे बघून घ्या. आणि यामध्ये अजून काय, तर ह्या पर्सनल लेवलला असतात आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नॅशनल लेवलला असतात. हा जो माइंड मॅप आहे त्याचा एक स्नॅपशॉट काढा मित्रांनो आणि तो लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता नेक्स्ट चॅप्टर आहे